आणि यानंतर पाहूयात बातम्या मुंबई उपनगरातल्या। घर भाड्याने देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने न्यू रेंट रूल्स 2025 लागू केले। नव्या नियमावलीने भाडेकरू आणि घरमालकातील वाद टळण्यास मदत होणार। टपाल खात्यानं डाक सेवा 2.0 ॲप लॉन्च केलं। पोस्टाच्या सेवा स्मार्टफोनवरती उपलब्ध। आता मुंबई पोस्टाच्या ॲपवरती हप्ता भरता येईल। धारावी ते घाटकोपर जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी। जलबोगद्यामुळे सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेलं पाणी वाहून नेण्यास गती। शिवडीमधील के मोदी बाणी चाळीचा पुनर्विकास। म्हाडाकडे रहिवाशांच्या लढ्याला 28 वर्षांनंतर यश। विकासकाविरोधात कारवाईचे गृहनिर्माण विभागाचे निर्देश। चाळीतील 205 रहिवाशांना दिलासा मिळाला। आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्र करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NAVH आणि NQAS प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतून प्रतिउपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचाही निर्णय। एसटी महामंडळाकडून बोरीवली पुणे मार्गावरती नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू। बोरीवली नाशिक आणि नाशिक बोरीवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार। मुंबईमध्ये बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी रडारवर। फसवणूक करणाऱ्या बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीवरती गुन्हे शाखा आणि प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्सच्या पथकाची कारवाई। 9 आस्थापनांवर छापा टाकत 238 पासपोर्ट ऑफर लेटर हस्तगत। मुंबईच्या भायखळा या ठिकाणी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात चिंपांजी, गोरिला याशिवाय पांढरे सिंह असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची ही प्रक्रिया सुरू। घोडबंदर मार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेशबंदी। मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या कामांसाठी आज पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद। परिसरात मोठा फौजफाटाही तैनात। यानंतर बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे परिसरात थंडीचा जोर ओसरला। दक्षिण केरळच्या किनारपट्टी भागात चक्रीय वाऱ्याची प्रणाली सक्रिय, त्यामुळे तापमानात वाढ। शनिवारी पुण्यात 2 अंश सेल्सिअसने तापमानात झाली घट। पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचं मार्गदर्शन। बिबट्याला शोधूनही वन विभागाला बिबट्या सापडत नाही, त्यामुळे एका कार्यशाळेचं करण्यात आलं आयोजन। 40हून अधिक ऑस्ट्रेलियन अधिकारी मार्गदर्शन करणार। पुण्यातील जुन्नरमध्ये 3 कुत्र्यांनी मिळून बंगल्याच्या गेटमधून आत येणाऱ्या बिबट्याला पळवून लावलं। बिबट्या आणि कुत्र्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल। पशुसंवर्धन विभाग आता न्यायालयामध्ये जाणार। पुण्यातील ताठवडे या ठिकाणी जागा खासगी व्यक्तीच्या नावे उघड झाल्यानंतर विभागाची ही भूमिका। पशुसंवर्धन विभागाकडून दस्त नोंदणी रद्द करण्याची मागणीही करण्यात येणार। डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या दिवसभरासाठी रद्द। लोणावळा या ठिकाणच्या रेल्वेच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा। डेक्कन क्वीन्स, सिंहगड, प्रगती, इंटरसिटी अशा 10 गाड्या बंद असणार। आज सायंकाळी 6 पर्यंत 16 तासांचा ब्लॉक। पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये 2 तरुणांवरती 5 ते 6 जणांकडून चाकू हल्ला। हल्ल्यामध्ये लखन वाघमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा रौप्य महोत्सवी गळीत हंगाम। कारखान्याकडून शेतकऱ्यांना 3101 रुपयांची उच्चांकी उचल, तर चालू हंगामामध्ये 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट। आणि यानंतर बातम्या शहरांमधल्या।